नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शिवानंद हाके। आपल्या आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। आज आपण गणित या विषयामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असणारा पाठ पाहणार आहोत। आता प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असे एक अवस्था संभ्रम झालेली असते की हा पाठ खूप सोपा आहे, पण तो पाठ जर आपण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर किती महत्त्वपूर्ण आहे हे तुमच्या पाहिल्यानंतर अतिशय आपण सखोल असं या पाठाबद्दल माहिती घेणार आहोत। ते पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की खरंच हा व्हिडिओ आपण परत परत पाहायला पाहिजे। तर आपण स्टार्ट करूया जास्त वेळ न घेता। त्या पाठाचं नाव आहे संख्या ज्ञान। या पाठाचं नाव आहे संख्या ज्ञान। आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये या पाठाबद्दल फक्त पार्श्वभूमी पाहिली होती की कशाला काय म्हणतात, बेरीज वगैरे किती आहे काय, पण आज आपण काय करणार आहोत सविस्तर अशा पद्धतीने पाहणार आहोत। तर मला सांगा, एकंदरीत जे काही संख्यांचे प्रकार आहेत, आता याच्यामध्ये पहिलाच प्रकार असतो नैसर्गिक संख्या। पहिलाच प्रकार आहे नैसर्गिक संख्या। पहा मित्रांनो, नैसर्गिक संख्येमध्ये आता प्रत्येक संख्या प्रकाराच्या किंवा प्रत्येक संख्येच्या व्याख्या पुस्तकामध्ये अतिशय वेगवेगळ्या डीप म्हणजे अवघड पद्धतीने दिलेले आहेत, पण मी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला समजण्यासारख्या पुस्तकी भाषा सोडून व्याख्या सोडून तुम्हाला मी माझ्या पद्धतीच्या व्याख्या देतो, ज्या की तुम्ही डायरेक्टली पाठ करू शकता। आणि हा असा एकमेव पाठ आहे की तुम्हाला पुढील 8 ते 10 पाठामध्ये मदत करू शकतो। पण तुम्हाला जेवढ्या काही संख्येचे प्रकार आहेत त्या प्रत्येक संख्येची व्याख्या पाठ असणं खूपच गरजेचं आहे। तर सुरुवात करूया आपण। पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या। मित्रांनो, आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय तुम्हाला व्याख्या पाठच पाहिजे। तर ज्या संख्येची सुरुवात, आता ही पुस्तकी व्याख्या नाहीये, माझ्या मनाची व्याख्या आहे, ज्या संख्येची सुरुवात 1 या अंकापासून होऊन जिचा शेवट अमर्याद असतो त्या संख्येला आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या असे म्हणतो। मग नैसर्गिक संख्येमध्ये 6 ते 7 प्रकारचे प्रश्न असतात, ते आपण पाहणार आहोत। पहिला असतं, कधी ती एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, कुठलाही प्रकार मग गणिताचा असो, मराठीचा असो किंवा जनरल नॉलेजचा असो, तर तुम्हाला मुद्दा माहित असणं गरजेचं आहे। पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, पॉइंट माहित असणं गरजेचं आहे। तो पॉइंट माहित असेल तर तुम्ही त्याचं सरळ सरळ उत्तर सहजासहजी देऊ शकता। तर आपला पहिला पॉइंट आहे टप्प्याने होणारी नैसर्गिक संख्यांची बेरीज। मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही समजून घ्यायचं। आपला पहिलाच पॉइंट आहे पहा, टप्प्याने होणारी नैसर्गिक संख्यांची बेरीज। आता याच्यामध्ये नैसर्गिक संख्या असो, समसंख्या असो किंवा विषम संख्या असो, तिन्ही मध्ये पहिले सुरुवातीचे 3 पॉइंट समान आहेत, फक्त संख्येमध्ये बदल होत असतो। आता जसं की 1 पासून 100 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्यांचे 10 टप्पे पडतात। याचा अर्थ 1 ते 100 पर्यंत 100 नैसर्गिक संख्या आहेत, तशा तर सर्वच नैसर्गिक आहेत, पण 1 ते 100 पर्यंतचा विचार करत असताना 10 टप्पे जर पडत असतील तर प्रत्येक टप्प्यामध्ये 10 संख्या असतात। आता आपण पाहणार आहोत, मग पहिला टप्पा समजा 1 ते 10 चा असतो, दुसरा 11 ते 20 चा असतो, पुढे असतो 21 ते 30, अशा पद्धतीनं 81 ते 90 आणि 91 ते 100। आता अशा पद्धतीने टप्पे पाडल्यानंतर परीक्षेला हाच प्रश्न 2 पद्धतीने येतो, 2 पद्धतीने विचारला जातो। त्याचा अर्थ, त्याचं सूत्र, त्याची उकल एकच आहे। म्हणजेच याचा अर्थ एकतर परीक्षेला सांगतात की 11 पासून 20 पर्यंतची नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, किंवा अशा तरी पद्धतीने असतो 11 + 12 + 13 + डॅश 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 प्रश्नार्थक चिन्ह, म्हणजे दोन्ही प्रश्नाचा अर्थ एकच आहे। तर मग आता आपल्याला याला नेमकं सोडवायचं कसं, तर डायरेक्ट काय करायचं, 11 ते 20 पर्यंतची बेरीज करत असताना मधली संख्या पाहायचं। मग 11 ते 20 पर्यंतची मधली संख्या कोणती असते, तर 15 असते। मग मधली संख्या घेतल्यानंतर त्याच्या पुढे फक्त 5 जोडायचा। मग आता उत्तर किती आलं, 155। मग 11 ते 20 पर्यंतचं उत्तर 155। त्याच पद्धतीनं 21 ते 30 पर्यंतची मधली संख्या आहे 25, याच्या पुढे 5 घ्या, किती झालं, 255। याच्यामध्ये अजून एक उपप्रश्न असतो, 11 पासून 20 पर्यंतची आणि 21 पासून 30 पर्यंतची नैसर्गिक संख्यांची बेरीज, यातला फरक किती, तर लागोपाठच्या 2 टप्प्यामध्ये कितीचा फरक असतो, तर
100चा फरक असतो. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की हा 5च का घ्यायचा, 1 का नाही, 2 का नाही, 3 का नाही, हा अगदी प्रेमाचा आहे, जवळचा आहे म्हणून हा 5 घ्यायचा, तसं काही नाहीये. आपण जर मधली संख्या 15 घेतली तर 15 सोडल्यानंतर 20 पर्यंत टोटल 5 संख्या शिल्लक राहतात, म्हणून आपल्याला हे पुढे काय घ्यायचंय, 5 घ्यायचे. एक्झॅक्ट क्लिअर आहे. पहा इथं सुद्धा 81 ते 90 मध्ये मधली संख्या आहे 85. आता हाच प्रश्न तुम्ही 2-3 पद्धतीने सोडू शकता, पण आपल्याला काय करायचं, एकच मेथड वापरायची, अगदी सोपी. आपल्याला उत्तराशी देणं घेणं आहे, आपल्याला वेळ खूप कमी राहतो. मग आता मधली संख्या 85 आहे, याच्या पुढे 5 जोडला, किती झालं, 855. राईट, समजलं, क्लिअर आहे, काय अडचण नाही. ओके, घ्या लिहून. अशा पद्धतीने हा आपला पहिला पॉइंट झाला, टप्प्याने होणारी नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता पाहूया आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असा दिला जातो की पहिल्या क्रमवार 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. हा तरी परीक्षेला प्रश्न असतो. पहिल्या क्रमवार 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, हा तरी असतो. नसेल तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॅश अधिक 35 बरोबर किती, हा तरी प्रश्न असतो. लक्षात ठेवा, दोन्हीचाही अर्थ एकच आहे. मग आता आपल्याला पहिल्या 35 क्रमवार संख्यांची बेरीज करत असताना आता डायरेक्ट तुम्हाला सोपं सूत्र देतो. आता क्रमवार नैसर्गिक संख्या असो, समसंख्या असो किंवा विषम संख्या असो, तिन्ही साठी सुद्धा संख्ये प्रश्नामध्ये एकच संख्या दिली जाते किंवा अशा पद्धतीने असतं. मग याचं सूत्र असतं दिलेली संख्या गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2. आपलं सूत्र आहे दिलेली संख्या गुणिले त्या पुढील संख्या भागिले 2. मग आता आपल्याला उदाहरणात दिलेली संख्या किती आहे, तर आपल्याला दिलेली संख्या आहे उदाहरणामध्ये 35. मग गुणिले याच्या पुढची कोणती, तर लागलीच लगेच घ्यायची, कोणती, 36. पाहता भागिले 2. परत एकदा लक्ष द्या, सूत्रानुसार दिलेली संख्या उदाहरणामधली 35 गुणिले त्या पुढील 36 भागिले 2. आता कधी भी एक गोष्ट लक्षात ठेवायची, गुणाकार आणि भागाकाराची जर क्रिया असेल तर पहिल्यांदा भागाकारच करा. त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही गुणाकार केला उत्तर येतं पण आपली संख्या लहान व्हायची तर काय होते, मोठी होते. मग उत्तर काढणं चुकण्याची शक्यता दाट असते, लक्षात ठेवा. मग पहिल्यांदा भागाकार करायचा. आता 2 न 36 ला भाग जाऊ शकतो, तुम्ही ह्याला जरी दिला तरी उत्तर चुकत नाही 35 ला, परंतु सोप्यात जाणं गरजेचं आपल्याला. बे 1 बे, आता 3 1 चा भाग बसला, इथं 1 उरला, बे 8 16. आता शिल्लक आहे पहा 35 गुणिले 18. जर तुम्हाला गणिताचा परिपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण शिकून करायचा असेल तर आपल्याला पाडा पाठ असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला 20 पर्यंतचे अॅक्युरेट पाडे आलेच पाहिजे आणि 23 चा एक आणि 29 चा एक, हे एवढे जर तुम्ही पाडे पाठ केले तर अगदी कमी वेळेमध्ये उत्तर काढू शकता. लक्षात ठेवा. आता याचा अर्थ काय, 2 चा पाडा येणाऱ्याला सुद्धा उत्तर काढता येते, मात्र त्याला वेळ लागतो. मग आपल्याला डायरेक्ट आता इथं 18 चा पाडा मोजायचा आहे. जर तुम्हाला 18 चा पाडा पाठ नसेल, त्याला 2 न भाग जातो, 3 न जातो, पण आपल्याकडे कमीत कमी 36 सेकंदामध्ये एक प्रश्न सोडवायचा असतो. मग ज्याला 18 चा पाडा नाही त्याला 36 सेकंद सुद्धा लागू शकतात. मग त्यासाठी पहिल्यांदा पाडा पाठ करा. पहा आता डायरेक्ट 18 पंचे 90 ला 0 हातचे 9, 18 त्रिक 54 अधिक 9 63. मग आपल्या पहिल्या क्रमवार 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली, 630. क्लिअर आहे, समजलं. परत एकदा पहा, दिलेली संख्या 35 गुणिले त्या पुढील 36 भागिले 2. आपण 2 न 36 ला भाग दिला, भागाकार 18 आला. मग शिल्लक काय आपल्याकडे 35 गुणिले 18, या दोघांचा गुणाकार केला किती आला, 630. पहा आता हे जर ज्याला मराठीच कळत नाही त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये सुद्धा सूत्र आहे, n कंसात n प्लस 1 भागिले किती, 2. n म्हणजे उदाहरणात दिलेली संख्या. आता n म्हणजे उदाहरणात दिलेली संख्या किती आहे, 35 कंसात 35 अधिक 1 भागाकारामध्ये 2. पहिल्यांदा आपल्याला कंस पूर्ण करून घ्यायचा आहे. पहा आता कंसाच्या डावीकडे किंवा उजवीकडे जर एखादी संख्या असेल आणि त्यात मध्ये जर कोणतंच चिन्ह नसेल तर डायरेक्ट कोणतं चिन्ह घ्यायचं, गुणाकाराचं चिन्ह असतं. मग 35, आता इथं कोणतंच चिन्ह नाही म्हणजे गुणिले. आता 35 आणि 1 36
भागिले 2 आलोत का आपण 35 गुणिले 36 भागिले 2 म्हणून हीच पद्धत वापरायची. ही पद्धत वापरायची नाही. का वापरायची नाही? ही स्टेप एक एक्स्ट्रा, ही अतिरिक्त स्टेप होते. आपल्याला डायरेक्ट उत्तराशी देणं घेणं आहे म्हणून ही स्टेप वापरायची नाही. समजलं? राईट. हा असेल आपला पहिला दुसरा पॉइंट. क्लिअर आहे? समजलं? काही अडचण नाही. आता पाहूया आपण तिसरा पॉइंट. आता हे झालं क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता पुढचा पॉइंट आहे, पॉइंट सविस्तर लिहून घ्यायचे, लक्षात ठेवा. आणि सूत्र आपला पुढचा पॉइंट आहे पहा, मधूनच सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. दुसरा पॉइंट कोणता आहे आपला 3 नंबरचा, मधूनच सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग आपल्याला प्रश्नामध्ये आता इथं खूप विद्यार्थी कन्फ्यूज होतात. आता पहा, प्रश्न जर मी दिला तुम्हाला 15 पासून 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. प्रश्न काय दिला? 15 पासून 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. मग आपल्याला काय करायचं? याचा अर्थ असतो 15 अधिक 16 अधिक 17 अधिक 18 असं कुठपर्यंत जायचंय आपल्याला? 40 पर्यंत जायचंय. मग याचं सूत्र असतं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. सूत्र पहा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. मग आपल्याला उदाहरणात त्या दोन्ही संख्या दिलेल्या असतात. मग आपल्याला पहिली संख्या कोणती आहे? 15 अधिक शेवटची कोणती? 40 भागिले 2. पहा, क्लिअर आहे इथपर्यंत? आता पहिली संख्या 15 अधिक शेवटची 40 भागिले 2 इथपर्यंत समजलं. आता आपल्याला एकूण संख्या काढायच्या. एकूण संख्या म्हणजे 15 1 16 2 17 3 असं कुठपर्यंत? 40 पर्यंत. तुम्ही मोजून काढू शकता पण आपल्याकडे वेळ कमी असतो म्हणून डायरेक्ट काय करायचं? एकूण संख्या काढत असताना इथल्याच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. पहा, 40 वजा किती? 15. ह्याच शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा. आता 10 तून 5 गेला 5, इथे एक कमी, 3 - 1 2, वजाबाकी किती आली? 25. वजाबाकी जी येते त्याच्यामध्ये कंपल्सरी काय करायचा? 1 प्लस करायचा. आता तुम्हाला वाटतं 1 का प्लस करायचा? त्याचं कारण असं आहे, आपल्याला 15 ला धरून बेरीज करायच्या. मग आपण इथं 15 काय करायलो? सोडायलो. मग त्यासाठी कंपल्सरी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यानंतर जी वजाबाकी येते त्याच्यामध्ये 1 काय करायचा? प्रत्येक वेळा प्लस करायचा. मग 25 आणि 1 किती झालं? 26. राईट. समजलं? बा, पहिली संख्या 15 शेवटची 40 भागिले 2 गुणिले आपण एकूण संख्या किती काढल्या? 26. आता बेरीज करू आपण. 5 अधिक 0 म्हणजे 5. 4 आणि 1 किती झाले? 5. बेरीज 55 गुणिले 26. भागाकारामध्ये किती येणार? 2. राईट. समजलं इथपर्यंत? काढचं. आता 2 न भाग देऊ आपण. 2 1 2, 2 3 6. आता 13 चा भाग बसला. शिल्लक आहे 55 गुणिले 13. मित्रांनो, फास्ट तर होत नाहीये ना? क्लिअर आहे? आता सांगा म्हणजे जेणेकरून मी तुमच्यासाठी इथं उभा आहे. आलं लक्षात? तुमचं समाधान करणं हेच माझं आद्य कर्तव्य आहे. जर थोडंसं फास्ट होत असेल, घेर मोठा टाकायचा का छोटा टाकायचा हे माझ्या हातात आहे, पण रिवर्स नाही टाकणार. आलं लक्षात? पहिला सेकंड तिसरे तुमच्या मेमरीनुसार ते अशाच पद्धतीने घ्यायचा. ओके. आता पहा, 13 5 65 ला 5 हातचे 6, परत 13 5 65 अधिक हातचे 6 म्हणजेच 71. मग आपली 15 पासून 40 पर्यंतची नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली? 715. समजलं? परत एकदा पहा, पहिली संख्या 15 अधिक शेवटची 40 भागिले 2 गुणिले आपण एकूण संख्या 26 काढल्या. मग ह्या दोघांची बेरीज केली 55 आली गुणिले एकूण संख्या 26 घेतल्या भागिले 2. आता 2 न 26 ला भाग दिला 13 आलं. मग शिल्लक आहे 13 गुणिले 55. दोघांचा गुणाकार किती आला? 715. आता ही सोपी पद्धत आहे. आता दुसरी एक पद्धत आहे. मग याचं सूत्र असतं n कंसात n अधिक 1 भागिले 2 मायनस a कंसात a वजा 1 भागिले 2. पहा, आता इकडे लक्ष द्या. आता मी सूत्र लिहिलं n कंसात n अधिक 1 भागिले 2 वजा a कंसात a वजा 2, सॉरी a वजा 1 भागिले 2. n म्हणजे शेवटची संख्या. n बरोबर काय दिले मी? शेवटची संख्या. आणि a बरोबर कोणती आहे तर
पहिली संख्या लक्षात ठेवा, त्याचा अर्थ n म्हणजे शेवटची संख्या आणि a म्हणजे पहिली संख्या. आता सूत्रात मांडणी करून घ्या. n म्हणजे किती दिले? 40 दिले. आता पहा 40 कंसात 40 अधिक 1 भागिले 2 वजा. आता a म्हणजे आपल्याला किती दिले बरं? 15 दिलेला आहे पहिली संख्या. मग 15 कंसात 15 वजा 1 भागाकारामध्ये किती येणार? 2. राईट, समजलं? n शेवटची संख्या, a पहिली संख्या. आपण सूत्रामध्ये मांडणी केली. आता कंस पूर्ण करून घ्या. 40 इथं कोणतं चिन्ह नाही म्हणजे गुणाकार. 40 आणि 1 किती झालं? 41 भागिले 2. आता वजा इथं 15 गुणिले 15 वजा 1 14 भागिले 2. क्लियर आहे? दुसरी स्टेप. आता आपण इथं भागाकार करा. बे दोन्ही 4 शून्य जशास तसा 20 गुणिले 41 हे मायनस. आता हेच सूत्र तुम्ही असं मेन कंसामध्ये सुद्धा टाकू शकता. हे वजाबाकीचं चिन्ह स्वतंत्र राहतं. मग आता इथं जशास तसं बे 14 शिल्लक आहे 15 गुणिले 6. ओके, आता करा गुणाकार. शून्य जशास तसा बे 1 बे बे चौक 8 820 वजा 15 सत्ते 105 सॉरी 15 सत्ते 105. आता पहा 820 आणि 105 ची आपल्याला वजाबाकी करायच्या. 10 तून 5 गेला 5. इथे 1 कमी झाला. 1 मधून 0 गेला 1. 8 मधून 1 गेला 7. आलं का 715. पण किती वेळ खाऊ पद्धत आहे अवघड, म्हणून या पद्धतीचा अवलंब करायचा नाही. तर कोणती पद्धत वापरायची? आपलं कमी वेळात कमी खर्चात गरिबीची ही पद्धत महत्वाची. क्लियर आहे? समजलं? काही अडचण नाही, यायलाच पाहिजे. ओके, हा झाला आपला तिसरा प्रकार. आता पाहूया आपण पुढचा चौथा प्रकार. आता याच्यामध्ये चौथा प्रकार असतो. आता चौथा आणि पाचवा थोडेसे बदलामधले आहे. आता चौथा आणि पाचवा प्रकार आहे पहा, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. पॉइंट पहा, लक्षात घ्या. पॉइंट खूप महत्वाचे आहे. आपला पुढचा पॉइंट कोणता आहे? क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये हा सुद्धा 2 पद्धतीने येतो. आपल्याला प्रश्न विचारतात, पहिल्या क्रमवार समजा 12 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज करा. काय येतो प्रश्न परीक्षेला? पहिल्या क्रमवार 12 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज करा. हा तरी प्रश्न असतो परीक्षेला. अन्यथा या पद्धतीनं 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक डॅश डॅश अधिक समजा 12 चा वर्ग बरोबर किती, या पद्धतीने प्रश्न येतो. मग आता आपल्याला याचा अर्थ एकच आहे दोन्हीचा बी. पहिल्या क्रमवार 12 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज करा किंवा या पद्धतीनं, त्याचा अर्थ तोच. मग आपलं सूत्र असतं n कंसात n अधिक 1 दुसऱ्या कंसात 2n अधिक 1 भागिले 6. कंपल्सरी भागाकारामध्ये किती घ्यायचे? 6 घ्यायचे. आता तुम्ही म्हणता हे सूत्र झालं कसं तयार? तुम्हाला हे बुद्धिमत्तेमध्ये श्रेणीक्रम जो असतो ना धडा, आलं लक्षात? अंकांची श्रेणीक्रम म्हणून, त्याच्यात इथं हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. फरक असतो झिगझॅग पद्धतीचा. मग आता n म्हणजेच शेवटची संख्या किती आहे? 12. जशास तसं 12 कंसात 12 अधिक 1 दुसऱ्या कंसात 2. आता इथं सुद्धा कोणतं चिन्ह नाही म्हणजे 2 आणि n मध्ये कोणतं चिन्ह घ्यायचं? गुणाकाराचं. मग n ची किंमत 12 अधिक 1 भागिले किती? 6. राईट. आता आपण काय करूया? कंस पूर्ण करू. 12 गुणिले 12 आणि 1 13. इथं सुद्धा कोणतं चिन्ह नाही म्हणजे गुणाकार. परत 12 दोन्ही 24. आता इथं म्हणतात सर आम्ही बेरीजच कराव का? नाही, इथं पदावलीचा नियम असतो. भागू बे व भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी, त्या नियमाचं पालन करायचं. मग जर तुम्ही त्या नियमाचं पालन केलं तर 1 मार्क प्लस होतो आणि तुम्ही तुमच्या नियमाचं पालन केलं तर 1 मार्क परीक्षेतला मायनस होतो. मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे, माझं सांगणं काम आहे. ओके. 12 दोन्ही 24 24 आणि 1 25 भागिले किती? 6. क्लियर आहे? आता आपला 6 न कोणत्या संख्येला भाग जाईल बरं? 12 ला भाग जातो. 6 1 6 6 दोन्ही 12. शिल्लक आहे, सोपं करून घ्यायचं. तुम्ही ह्या दोघाचाही करा, याचा आपल्याला सोपं पाहिजे. 13 गुणिले 25 दोन्ही 50. मग आता 13 5
65 हा शून्य. मग पहिल्या क्रमवार 12 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आली मित्रांनो? 650. राईट, समजलं? हा झाला आपला चौथा पॉइंट. लक्षात ठेवा, पॉइंट खूप महत्त्वाचे. चला आता पुढचा पॉइंट पाहूया. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. हे झालं वर्गांची बेरीज. आता पाहूया आपण घनांची बेरीज. मी शॉर्टकट मध्ये लिहितो घनांची बेरीज. कोणाच्या? नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. आता ह्याच्यात सुद्धा अगोदरच्या सारखाच प्रश्न. पहिल्या क्रमवार 9 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज करा, असा तरी प्रश्न असतो. हाच प्रश्न सेम जालना तलाठी भरतीला आलेला आहे. लक्षात ठेवा. कधी भी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, तुम्हाला जर कमी वेळेमध्ये जर निकाल प्राप्त करायचा असेल तर मागचे पेपर सर्वांनी अनालाइज करा, पहा कुठं दुरुस्ती आहे. पेपर सोडवणं खूप गरजेचं आहे. आलं लक्षात? म्हणजे कशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न आयोग विचारत आहे ते तुमचं तुम्हाला समजून येतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्याला प्रश्न येतो पहिल्या क्रमवार 9 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज करा, किंवा या पद्धतीनं 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक डॅश डॅश अधिक 9 चा घन बरोबर किती. दोन्हीचा अर्थ एकच आहे. मग याचं सूत्र असतं n कंसात n अधिक 1 भागिले 2 कंसाचा काय होत असतो इथं? वर्ग. सूत्र पहा, n कंसात n अधिक 1 लिहून घ्या रे बाबांनो. पहिल्यांदा सूत्र लिहून घेत चला, पण अगोदर समजून घ्या, नंतर सूत्र लिहा. लिहायला गडबड करू नका. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत लिहायचं नाही. मी जेव्हा लिहा म्हणेन तेव्हाच लिहायचं. एकदा नाही समजलं 10 वेळा विचारा. मी तुमच्या समाधानासाठी उभा आहे. लक्षात ठेवा. वहीकडे पाहायचंच नाही, कुठंच पाहायचं नाही, इकडे तिकडे बी. आपलं लक्ष फक्त बोर्डाकडे असलं पाहिजे. माझ्याकडे पाहू नका, काय अडचण नाही. ठीक आहे. चला आता n कंसात n अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. मग n म्हणजे शेवटची संख्या. मग काय आपण मान्य करू? 9 कंसात 9 अधिक 1 भागिले 2. इथं कंसाचा काय करू आपण? वर्ग. पहिल्यांदा आपल्याला आतील कंस सोडवावा लागेल. मग हे 9 गुणिले 9 ने 10 भागिले 2 कंसाचा आता काय होईल? वर्ग होईल. पहिला कंस. आता डायरेक्ट भागाकार करा. बे एक बे बे पंचे 10. शिल्लक राहिले काय? 9 गुणिले 5 कंसाचा वर्ग. मग 5 नव्हे 45. याचा काय करायचं आपल्याला? वर्ग. मग आपण वर्ग करत असताना काय करतो? 45 गुणिले 45. आलं लक्षात? आता तुम्ही गुणाकार कितीही पद्धतीने करू शकता. जेव्हा आपला वर्ग आणि वर्गमूळ चालू होईल ना, तुम्हाला 5-7 पद्धतीने कसा गुणाकार आणि वर्ग करायचा ते सांगतो. लक्षात ठेवा. आता समजा आपल्याला हेच गुणाकार करायचं, तुम्हाला सांगतो इथंच तुम्ही अडचण येऊ नये. आपल्याला इथंच डायरेक्ट या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर सांगतो. 45 चा वर्ग करायचा आहे. 45 गुणिले 45. पहिल्यांदा 5 वाचा 25 ला 5 अच्छे 2 5 चोक 20 आणि 2 22 225. तुमच्या मनावर पहिल्या अंकाखाली शून्य घ्या, अधिक घ्या, गुणाकार घ्या, काही घ्या, काहीच फरक पडत नाही. मग 4 पंचे 20 ला 0 अच्छे 2 4 चोक 16 आणि 2 18. आता करा बेरीज. 5 2 8 आणि 2 10 ला 0 हातचा 1 आणि 1 2. किती आली बरं बेरीज? 2025. आलं लक्षात? आता तुम्हाला सांगतो नेमकं. आता इथं मला सांगा किती स्टेप करावं लागेल आपल्याला? 1 2 3. आता काही खावशे गवशे राहतात विद्यार्थी, खूप खरे. आता इथं समजा तुम्हाला एकाच स्टेप मध्ये उत्तर आलं पाहिजे. 45 तुम्हाला नियम सहित लिहून देतो, काही अडचण नाही. वर्ग वर्ग म्हणून पहिल्यांदा एकक स्थानचा गुणाकार करा. एकाच स्टेप मध्ये उत्तर. पहिल्यांदा 5 5 25 ला 5 अच्छे आले 2. आता यांचा क्रॉस गुणाकार करायचा असा. 4 पंचे 20 4 पंचे 20 20 आणि 20 40. हातचे आलेले 2 42 ला 2 पुन्हा हातचे आले 4. मग दशक स्थानचा 4 चोक 16 आणि हातचे 4 20. आलं का? एकाच स्टेप मध्ये 2025 2000. लईच तुम्हाला आळस येत असेल, आळसच जर आला तर एकदाच घ्या 45. पहिल्यांदा एकक स्थानचा वर्ग करा. 5 चा वर्ग 25 25 ला 5 हातचे आले 2 4. या दोघांचा गुणाकार करा. 4 पंचे 20 त्याची दुप्पट 40 हातचे 2 42 ला 2 पुन्हा हातचे आले 4. दशकचा वर्ग 4 चोक 16 आणि हातचे 4 20. आलं का बाबा?
2025. आणखीन 2-3 मेथड आहेत, त्या पण सांगू का? पुन्हा येडे होताल तुम्ही, काय काय सांगायले सर म्हणून. आलं लक्षात? आपल्याला इकडचं 12 भानगडी जाऊ द्या. आपलं उत्तर 2025 क्लिअर आहे, काय अडचण नाही. समजलं पहा, n कंसात n अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. n म्हणजे उदाहरणात दिलेली संख्या 9 कंसात 9 अधिक 1 भागिले 2. पहिला कंस पूर्ण केला, 9 गुणिले 9 ने 1 10 भागिले 2. आता 2 न भाग दिला, 2 पंचे 10, 9 पाची 45, याचा वर्ग 2025. राईट, समजलं? हा असेल आपला पुढचा 5वा पॉइंट. आता पाहूया नैसर्गिक संख्येमधला शेवटचा प्रकार. अपूर्णांकामध्ये संख्या दिली जातात, लक्षात ठेवा क्रमवार, त्याची आपण बेरीज करणार आहोत. आता हा प्रश्न कसा असतो लक्षात ठेवा. आता आपल्याला असा प्रश्न देतात, इथं लिहिल्यावर दिसतं का रे बाबांनो? ओके, आता प्रश्न असतो 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4. आपल्याला बरोबर किती असा प्रश्न विचारला जातो. आलं लक्षात? मग आता आपल्याला याची सोडवणूक करायच्या. हे तर दिलंय अपूर्णांक म्हणजे व्यावहारिक अपूर्णांकामध्ये, पण खाली क्रिया कोणती आहे बरं? गुणाकाराची. मग आता आपण ह्याला काय करायचं? पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा. मग 1/2 अधिक 1/3 दोन्ही 6 अधिक 1/3 चौक 12. इथपर्यंत समजलं? पहिल्यांदा गुणाकार केला. मित्रांनो, याला 2-3 पद्धतीने सोडवता येते. आता अपूर्णांक आहे, त्याचा छेद समान करून घ्या किंवा डायरेक्ट पद्धतीने सोडवा. आलं लक्षात? लसावी टाईप. मग आपल्याला पहिल्यांदा काय करू? पुन्हा कोणत्या विद्यार्थ्याला लसावी येत नाही, छेद समान करणं म्हणजे काय, लसावी मसावी आपला पाठ झाल्यानंतर चालू, तुम्हाला आपोआप समजून जाईल की काय राहतं छेद समान, काय राहतं लसावी. ओके, पहिल्यांदा काय करू आपण? अशा कितीही जरी संख्या आल्या, त्या 2च आहेत असं गृहीत धरा. मग अपूर्णांकाची बेरीज करत असताना काय होत असतो? असा क्रॉस गुणाकार होत असतो. 6 6, हे अधिकचं चिन्ह जसं असतं तसं. पुन्हा इकडे 2 2, पुन्हा 6 दोन्ही 12. क्लिअर आहे? ओके, इथपर्यंत समजलं? आता ह्याची बेरीज करू आपण. पाहता आपल्याला या पद्धतीने बेरीज करत असताना अपूर्णांकाची कोणतीही बेरीज असो, अपूर्णांकाची बेरीज करत असताना डायरेक्ट काय करायचं? पहिल्या 2च संख्या आहेत असं गृहीत धरा. तुम्ही सगळ्या धरल्या तरी चालतात, पण थोडस अवघड जातं, म्हणून डायरेक्ट काय केलं आपण? पहिल्यांदा त्यांचा क्रॉस गुणाकार. 6 6, 2 2, 6 दोन्ही 12. इथपर्यंत समजलं? आता वरची बेरीज 6 2 8 छेद 12. म्हणजे पहिल्या 2 संख्यांची बेरीज किती आली? 8/12 आली. आता पुढची संख्या घ्या, अधिक 1/12. आता दोन्ही संख्यांचा छेद कसा आलेला आहे? समान आलेला आहे. जेव्हा संख्यांचा छेद समान असतो तेव्हा फक्त अंशांची काय असते? बेरीज असते. मग पहिल्यांदा 8 आणि 1 9 छेद फक्त दोघांपैकी एकच घ्यायचा 12. ओके, आता हे उत्तर कधीच नसत नाही, कधीच असत नाही हे उत्तर. मग याचं संक्षिप्त करावं लागतं. संक्षिप्त करणे याचा अर्थ अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग केला पाहिजे, वेगवेगळ्या नाही. मग आता कशाने जाईल? 3 त्रिक 9, 3 चौक 12. किती उत्तर आलं आपलं? 3/4. पण हे किती? हे फक्त मी इथपर्यंत दिले. असं 17 गुणिले 18 पर्यंत प्रश्न आलेला आहे. 1/17 गुणिले 18. मग काय करायचं? आता या पद्धतीने सोडवत बसण्यापेक्षा डायरेक्ट सोप्यात सोपं असं कितीही लांब देऊ द्या, कितीही लांब, कुठपर्यंत डायरेक्ट शेवटची संख्या शोधायची. इथं शेवटची किती आहे? 1/3 गुणिले 4 शेवटची संख्या. मग शेवटच्या संख्येतला छेदामधला पहिला अंक अंशस्थानी लिहायचा आणि दुसरा अंक छेदस्थानी लिहायचा. म्हणजे शेवटची संख्या शोधा अगोदर पहिल्यांदा, कोणती काय असना. मग शेवटच्या संख्येतला छेदस्थानचा पहिला अंक वर घ्यायचा आणि दुसरा अंक खाली. 100% कधीच उत्तर चुकणार नाही. मग आपलं उत्तर आलं का? 3/4 3/4. समजा तुम्हाला असं जरी दिलं असतं, मी असं डायरेक्ट लिहितो, अधिक हे अशा पद्धतीनं अधिक 1/17 गुणिले 18 इथपर्यंत दिले. 500 गुणिले 500 एक देऊ द्या, कितीही देऊ द्या, काय अडचण नाही. शेवटची संख्या किती आहे? 1/17 गुणिले 18 आहे. मग त्यातली काय करायचं? पहिली संख्या अंशस्थानी आणि दुसरी संख्या छेदस्थानी. मग आपलं उत्तर किती असणार? 17/18. हेच उत्तर असतं. कन्फर्म म्हणजे कन्फर्म, कधीच चुकणार नाही. समजलं?
ओके, अशा पद्धतीनं आपला नैसर्गिक संख्या हा एकमेव संख्येचा प्रकार आपला इथं संपलेला असेल आणि आहेच संपलेला. आपण काय करतोय पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा प्रकार अतिशय महत्त्वाचा समसंख्या हा पाहणार आहोत. ओके, धन्यवाद.